मित्रांनो, आज या शाळेच्या प्रांगणात भरलेल्या आनंद मेळाव्याचे उत्साही वातावरण पाहून माझं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. आपलं आता जे ग्राउंड आहे ते आमच्या वेळेला शाळेची पार्किंग होती. सायकली लावायचो आम्ही इथे आणि मोठं ग्राउंड होतं. पण आज शाळा बरीच प्रगती करते आहे आणि पूर्ण बिल्डिंग वाढवत आहेत. आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे आदरणीय शिक्षकगण, उपस्थित पालक आणि माझे लाडके विद्यार्थ्यांना, आज मी इथे केवळ उद्योजक म्हणून नाही तर या शाळेचा एक अभिमान बाळगणारा माझे विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. या शाळेने मला जे दिलेले आहे त्याची परतफेड करणं कधी शक्य नाही, पण आज तुमच्याशी संवाद साधताना मला कृतज्ञता वाटते. आनंद मेळावा हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर तो आपल्या आयुष्यातील शिस्त आणि आनंदाचा समतोल साधणारा एक सोहळा आहे. या निमित्ताने मी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत असताना खेळाडूप्रमाणे खेळतो, पण आता थोडा वेळ आहे की फोकस करून अभ्यासाचे नियोजन करून मार्कही मिळवावे. आणि मार्क मिळवणं आणि अभ्यास करणं हे फक्त आयुष्यात पुढे जाण्याकरता नाही तर स्वतःला शिस्त लावण्याकरता पण आवश्यक आहे. आज इथे अनेक पालक उपस्थित आहेत. पालकांना मला एकच विनंती करायची आहे की आपल्या पाल्याशी असलेले नाते हे केवळ गुणपत्रकापुरते मर्यादित ठेवू नका. त्यांच्या पाठीवर तुमचा विश्वासाचा हात ठेवा. त्यांना समजून घ्या. जेव्हा आपल्या पाल्याला घरातून आधार मिळतो तेव्हा तो जगाच्या कुठल्याही संकटावर मात करतो. जसं मिठाई बनवताना योग्य प्रमाणात साखर आणि आटवलेले दूध लागते, तसंच मुलांचं आयुष्य योग्य प्रमाणात प्रेम आणि शिस्त यांचे मिश्रण असावे लागते. गुजरात स्टेट मार्टने गेल्या 47 वर्षांहून अधिक काळात जे यश आणि नाव टिकवून ठेवले आहे ते कोणत्याही व्यवसायासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम अभ्यासाचा विषय आहे. बाजारात कितीही स्पर्धा आली किंवा कच्च्या मालाचे भाव वाढले तरी गुजरात स्टेट मार्टने आपल्या पदार्थांच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल होऊ दिलेला नाही. मिठाईच्या दुकानात स्वच्छता असणे आणि स्वच्छतेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आम्ही गुजरात स्टेट मार्टने नेहमीच तो टिकवलेला आहे. बदलत्या काळानुसार आम्ही आमच्या दुकानामध्ये नित्य नवीन प्रकारचे पदार्थ देत असतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना आम्ही आम्हाला लागणारी जी मालाची कच्च्या मालाची प्रत आहे ती टिकवून ठेवतो. विद्यार्थ्यांसाठी यशाची 5 सूत्र आहेत: सातत्य, प्रामाणिकपणा, नाविन्य, संयम आणि ग्राहक सेवा. गुजरात स्टेट मार्टचे ब्रँड जाहिरातीतून नव्हे तर सातत्यपूर्ण कष्ट आणि लोकांच्या प्रेमातून बनला आहे. मित्रांनो, आज मी अभिमानाने सांगतो की मी शाळेचा विद्यार्थी आहे. ही केवळ इमारत नाही तर हे संस्काराचे केंद्र आहे. आज या शाळेत शिकलेले विद्यार्थी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहे. आपण कुठे गेलो तरी आपल्या शाळेला विसरायचे नाही. आपल्या यशात आपल्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो. ही कृतज्ञता कायम मनात ठेवा. जसा एक लहान बीजाचा वटवृक्ष होतो आणि सर्वांना सावली देतो, तशीच ही शाळा आहे. इथून घेतलेले शिक्षण तुम्हाला जगात कुठेही झुकू देणार नाही. शेवटी मी एकच सांगेन, आयुष्य हा एक आनंद मेळावा आहे. तुमच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येतो. इथे कधी ऊन असेल तर कधी सावली, पण ज्यांच्याकडे जिद्द आणि अभ्यासाची ओढ आहे ते कधीच अपयशी होत नाही. विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, पालकांनी त्यांना साथ द्यावी व असेच आमचे आदरणीय गुरुवर इथे शाळेत त्यांच्या मनाने सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, गुण आणि उच्च नम्रता शिकवेल. हीच माझी 2 शब्द आहेत शाळेला. धन्यवाद. धन्यवाद सर. लवकरच आनंद बाजाराचा आस्वाद घ्यायचा आहे रुचकर पदार्थांचा. सर्वात प्रथम या आनंद बाजारात ज्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. आज त्या आनंद बाजाराच्या उद्घाटनासाठी आपले माजी विद्यार्थी जे जळगावचं सुप्रसिद्ध सर्वांना माहीत असलेलं जळगाव शहराला म्हणजे गुजरात स्वीट मार्ट याचे संचालक श्री मदाणी ते आलेले आहेत. निलेश मदाणी. त्यानंतर त्यांच्याच बॅचचे 1988 आहे सचिन माळी, ते स्वतः IT इंजिनियर आहेत. आणि संजय पाटील
ते पण मोठे व्यावसायिक आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यातनं एक शिकायचं आहे की आपल्यालाही मोठ्या उद्योजकामध्ये पण उडी घेता येते आणि प्रसिद्ध होता येतं. यासाठीच यांना आपले माजी विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचले आहेत, देश विदेशात आहेत, आपणही जाल म्हणून हे आपल्याकडे आले. त्यामुळे यांना शाळेच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी वेळ दिला आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी हा वेळ घालवला आणि लवकरच सर्व विद्यार्थी याचा आस्वाद घेतील. तत्पूर्वी सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सचिन देशपांडे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका रमा तारे मॅडम, तसेच आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे जे गुजरात स्वीट मार्टचे संचालक आहेत, तसे आदरणीय निलेश मदानी सर, त्यांच्यासोबत असलेले सन्माननीय श्री सचिन माडी सर, जे जळगाव बँकेचे व्यवस्थापक आहेत. मित्रांनो, आपल्याला सांगताना मला आनंद होतो की यापूर्वी त्यांच्याबद्दल बोललं गेलं की लाभलेले जे काही पाहुणे आहेत हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ते आपल्या शाळेत 1987 व 1988 या वर्षाचे 10वीचे विद्यार्थी आहेत. परंतु आज ते चांगल्या पदावर सुद्धा आणि तसेच चांगले व्यावसायिक सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या निमंत्रणाला होकार दिला व उपस्थिती दिली म्हणून मी शाळेच्या वतीने, कार्यकारिणी मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती मिळाली म्हणून त्यांचेही आभार मानतो. या आनंद बाजारात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक, तसेच सर्वांचे आभार म्हणून मी माझे आभाराचे काम थांबवितो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी सूचनेनुसार आपण आता आनंद बाजारांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि शांततेत घ्यायचा आहे. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, भोली सूरत जान के हमसे ना टकराना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, ना दिन दिन ना दिन दिन ना नाच नचा देंगे,
विद्यालयाचे प्रमुख आनंद पाटील सर या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागतही करत आहेत आणि राऊंडही घेत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने. जवळजवळ येत्या 7 ते 8 वर्षापासून आनंद पाटील सर आणि आनंद चौधरी सर हे दोघंही या ठिकाणी हा आनंद बाजार सांभाळत आहेत. त्याचबरोबर आपल्या शिपाई वर्ग सेवक बंधू भगिनी हे सुद्धा आपल्या ऑब्झर्व करण्यासाठी आणि हा या ठिकाणी गोंधळ मोठा आहे चंदन हा तो गोंधळ ग्रुपचा ग्रुप नसावा हे लक्षात ठेवा. माजी विद्यार्थी आपल्या लहान बंधूंना सांभाळायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने आजपर्यंत हे कुठे समजून सांगायचं आहे. हे सुद्धा ऑब्झर्वेशन आणि पोहही चालू आहे. जागृती मोनाळकर मॅडम या सुद्धा अतिशय कोणता पदार्थ चांगला आहे याचा शोध घेत आहेत. गौरव देशमुख सर सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत फिरत आहेत. संबंधित सर्व शाळेचं आपल्यावर लक्ष आहे याचं सुद्धा विद्यार्थ्यांनी भान ठेवायचं आहे. सेल्फी पॉइंट या ठिकाणी उजव्या साईडला ठेवलेला आहे. चांगल्या पद्धतीने हा आनंद बाजार भरलेला आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं प्लेट रिकामे रॅपर्स हे डस्टबिन मध्येच टाकायचे आहे. कसा वाटला आनंद बाजार आजचा आपला? सर बोला आपण. सर्व विद्यार्थी सहभागी, सर्व स्टॉलधारक आणि विक्रेते या सर्वांना आनंद बाजाराच्या मनपूर्वक शुभेच्छा. कृपया सर्व विद्यार्थ्यांना विनंती, गर्दी न करता आनंद बाजाराचा आनंद घ्यायचा आहे. जे स्टॉल धारक आहेत ते छोटे छोटे विद्यार्थी आहेत, तरी सर्व जे काही ग्राहक आहेत या सर्वांनी त्यांचा थोडा विचार करायचा आहे. सर 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 आपके लिए सर आइए आप सेल्फी पॉइंट पे आ जाइए. कैसा लग रहा है आपको? अरे खूपच असं मला वाटतं की माझं लहानपण परत आलं. मी पण चड्डी शर्ट घालून यावं आणि इथे स्टॉल लावावा. पण काय करा आता, आमची पूर्ण बॅच आणू पुढच्या वर्षी. धन्यवाद सर. पण सर आपलं दुकान खूप मोठं लावलं आहे. जर पुढच्या वर्षी आमच्या या स्टॉलमध्ये आपलं दुकानातला एखादा व्हेरियस व्हरायटीचा पदार्थ जर आमच्या विद्यार्थ्यांसमोर आला तर आम्हाला आणि तुम्हालाही खूप आनंद होईल. सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करायला आवडेल मला पण. आणि ज्यांना काही शिकायची इच्छा असेल, विद्यार्थ्यांच्या पाल्यांना म्हणजे वडिलांना किंवा आईंना बहिणींना काही पाहिजे मार्गदर्शन किंवा गायडन्स पाहिजे, त्यांना स्वतःचा काही लहान उद्योग उभा करायचा आहे तर त्यांनी अवश्य यावे. मी आपल्या शाळेतर्फे त्यांना आमंत्रण देतो. कोणाला काही अडचण येते प्रोडक्शनमध्ये, काही नॉलेज नाही, काही त्यांना पाहिजे तर म्हणजे मनामध्ये न शंका ठेवता बिलकुल यावं. मी त्यांना प्रत्येक प्रकारची मदत कोणाही गरजू विद्यार्थ्याला हात द्यायला तयार आहे. थँक्यू सर. हा आपला मोठेपणा. सर आपण सुद्धा यावं. काय वाटतं आपल्याला, कसं वाटतं? आणि एकतर ह्या ठिकाणी मी ह्या शाळेचा 87-88चा बॅचचा विद्यार्थी आणि हा आनंद मेळा नक्कीच आयुष्याचं ह्या स्टॉलमधून नक्कीच विद्यार्थ्यांना तो एक आत्मविश्वास उंचीसाठी म्हणजे शाळेच्या ज्या शिक्षकांनी आणि पाल्यांनी ह्या विद्यार्थ्यांना इथे पाठवलं आहे तर एक व्यवसायाच्या दृष्टीने कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे, व्यवहार ज्ञान कसं असलं पाहिजे, ह्या पद्धतीचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रगतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. म्हणजे ह्यावेळी आता विद्यार्थी शिक्षकांना घाबरत नाही. खास
मोठा डिफरन्स आहे. अजून एक अजून आमच्या वेळेला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळावा नव्हता, तरी भरपूर आनंद होता. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, 15 पैशाला समोसा बेचायचा अशोकचा आणि तो बाबाचा. आणि ते 15 पैशाचे समोसे पण आम्ही उधार खायचो. 4-10 समोसे मारले की 5-10 पैसे द्यायचे. पण सर, आमची विद्यार्थी आणि मुलंही आता तशीच आहेत की ज्या वेळेस तुम्ही तसे होता त्यावेळेस तुमच्या वेळेस महागाई नव्हती, आमच्या वेळेस महागाई आहे. म्हणून आमच्याही समोस्याचा भाव आज 15 रुपये आणि 20 रुपये झालेला आहे. 15 पैसे आज 15 रुपये. पण एक आहे की ह्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जे आहे ना, हे पाल्यासारखं, म्हणजे आपण जर म्हणतो की थोडासा हँड्सफ्री म्हणा किंवा त्याच्यामध्ये शिस्त बाजूला ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने तुम्ही सगळी टीम ह्या ठिकाणी उपलब्ध आहे, उपस्थित आहे, नक्कीच खूप छान वाटतं की आपण ह्या शाळेचे विद्यार्थी होतो आणि आजही आपण ज्या शाळेमध्ये येऊन आज आपण हे सगळं बघतो आहोत. नक्कीच हा एक आनंदाचा क्षण माझ्यासाठी आहे. थँक्यू. धन्यवाद सर. सर, आपले कॅमेरामॅन सुद्धा जे सर आहेत ते या ठिकाणी आपले प्रमुख अतिथीच आहेत. पण सरांनाही काय वाटतं असं मी सरांना विचारतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुमचा होता आणि त्यामुळे मला काही राहवलं गेलं नाही. मी माझ्या खिशातला कॅमेरा काढून हे सगळं शूट केलं आणि खूप खूप म्हणजे मी एक सिनेमॅटिकचा प्रकार केलेला आहे. यूट्यूबवर मी टाकेल, ते तुम्ही बघाल. मी माझी कला इथं वापरली, मला काही राहवलं गेलं नाही. मी कॅमेरा नेहमी खिशात ठेवतो, काढला. जरी माझे मित्र फोटोग्राफीला असले तरी मी हिंमत केली की काढला. छान कार्यक्रम झाला आणि असंच आम्हाला बोलवत राहा. आम्ही अजून काही वेगळा प्रयोग तुमच्यासाठी करत राहू. धन्यवाद. त्या संपूर्ण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तसेच लाना शाळेच्या वतीने मी आपले आभार मानतो. अशीच आम्हाला साथ द्यावी हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद सर. थँक्यू सर. जो गिरे तो राधे सहारा, माँ पल में समझे का इशारा. अगर मिल जाए तो ये संगम, तो ये सरगम सुनाई दे सबको. तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम. एक दिन मुस्कुरा के ये बताया था राको, क्या तुम्हें भी ये पता है प्यार है माँ से पाको. अगर मिल जाए तो मोहब्बत ये सिखा दे दुनिया को. तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम, तारारम पम तारारम पम. रातों हर पल यही देखे ताकि घर है कहाँ है, माँ भी जाए बस उधर ही आज इधर है. आनंद बाजाराचे प्रमुख
राष्ट्रीय आनंद पाटील सर हे काय म्हणतात? या ठिकाणी आनंद बाजाराचा प्रमुख म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझे नाना परिवार यांनी मला या आनंद बाजारासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. तसेच माझ्या समितीतील सर्व सदस्य राकेश चौधरी सर, गोष्टी सर, मिलिंद देशपांडे सर, गुगे सर, खंडाळे सर, हेमंत सपकाळे सर यांचे खूप खूप आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. तसेच माझे सहकारी उपप्रमुख आनंदा चौधरी सर यांचे देखील आभार. नाव पण आनंद पाटील येत्या 8 वर्षापासून सर आनंद पाटील सर प्रमुख आहे आणि आनंद चौधरी सर हे उपप्रमुख आहे.